औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून शंभूप्रेमींचं लक्ष आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीकडे गेलेले आहे. हा वाघ्या कुत्रा नक्की आहे तरी कोण? हा छत्रपतींच्या सेवेत वाघ्या नावाचा कुत्रा होता का? असं म्हणतात की 1680 मध्ये जेव्हा महाराजांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या चितेवरती ह्या कुत्र्याने उडी घेऊन स्वतःचा देहत्याग केला. 2011 मध्ये हा विषय चर्चेत आला होता. 2011 नंतर बराच त्याच्यावरती तांडव झालं. महाराष्ट्रामध्ये हा विषय 2011च्या नंतर अनेक वेळा गाजला गेला आहे आणि ह्या वाघ्या कुत्र्याची समाधी तिथनं तोडून परत दरीत फेकून दिली होती. ती पुन्हा उभारली आणि आज 2011 म्हणजे 15 वर्षानंतर पुन्हा त्या चर्चेवरती आपण सगळेजण पुन्हा चर्चा करायला लागलो. का? कारण छत्रपती संभाजीराजांनी ह्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी पुरातत्व खातं तसेच सरकारकडे जशी अल्टिमेटम दिलेली आहे. संभाजी ब्रिगेड तसेच अनेक मराठी कार्यकर्ते ह्या आंदोलनात उतरणार आहेत. आणि दुसरीकडे धनगर समाज हा कुत्र्याच्या बाजूने उभा आहे असं चित्र दिसतंय. पण नक्कीच महाराजांच्या ज्या काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये महाराजांच्या बकरीमध्ये त्यांच्यानंतर त्यांचे जे काही वरती कथा पुस्तकं कादंबऱ्या जे काही लिहिल्या गेलं त्या सगळ्यामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे का? मग हा वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नक्की आला कुठे आणि कधीपासून ह्या वाघ्या कुत्र्याची समाधी तिथे उभी राहिली? नमस्कार मंडळी, मी सचिन कृष्णाताई तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जे आहे ते आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू हा 1680 मध्ये झाला. पण आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव्य की आपल्याला महाराजांची समाधी शोधायला 250 ते 200 वर्ष गेला. या 200 वर्षामध्ये रायगडची अवस्था काय असेल, रायगडचा आपला देव कसा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कशी असेल याचा विचार कोणत्याच मराठी माणसाने हिंदू संघटनेने किंवा हिंदूंनी केला नाही. रायगडावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, ती जाऊन शोधावी, तिथे स्मारक उभा करावं अशी कोणाची इच्छा झाली नाही या 200 वर्षामध्ये. अशावेळी 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरती 2 ते 3 दिवस सलग राहून महाराजांची समाधी शोधली. तिथे फुलं वाहून तो कचरा सगळा काही तो तिकडचा पसारा सगळा साफ केला. तोपर्यंत रायगडवरील छत्रपतींची समाधीकडे ना खुद्द छत्रपतींच्या वारसदारांचं लक्ष ना शिवप्रेमींचं. त्यावेळी रायगड काय अवस्थेत असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. यानंतर 1881 ते 82 मध्ये जेम्स इंग्लंड हा इंग्रज अधिकारी रायगडावर गेला. त्याने आपल्या बुक्स ऑफ बॉम्बेमध्ये रायगडचं वर्णन लिहून ठेवले. त्यात देखील वाघ्याचा उल्लेख नाही. त्यानंतर 1885 मध्ये मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल हे देखील रायगडवर पाहण्यासाठी गेले. त्यावेळी शिवरायांच्या या उत्तुंग राजधानीच्या दर्शनाने भारावलेल्या टेम्पल यांनी रायगडावरील अनेक वास्तूंची स्केचेस काढले होते. त्यांच्यासोबत असलेल्या कॉफर्ड यांनी रायगड भेटीवर आधारित अवर ट्रबल इन पुणा अँड डेक्कन हे पुस्तक लिहिलं. ते 1897 मध्ये प्रसिद्ध झालं. या पुस्तकात कॉर्फर्ड यांनी शिवरायांच्या शवांचं दहनस्थळ तसेच समाधीस्थळ यांचं चित्र रेखाटलं. त्यात देखील वाघ्या कुत्र्याचा कुठंच उल्लेख नाही आहे. ना इतिहासाच्या बखरमध्ये ना इतिहासाच्या पानावरती कुठेच वाघ्या कुत्रा आपल्याला दिसत नाही आहे. हा वाघ्या कुत्रा आणला गेला तेही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी शेजारीच आणि समाधीपेक्षाही उंच त्याचा असा पुतळा उभा केला गेला आहे. ह्यासाठी 3 गोष्टी जबाबदार आहेत, 3 व्यक्ती जबाबदार आहेत. ते म्हणजे पहिले व्यक्ती म्हणजे राम गणेश गडकरी, जे लेखक नाटककार राजसन्यास या नाटकाचे लेखक आहेत आणि राजसन्यास हे नाटक छत्रपती संभाजी महाराजांवरती काय प्रभाव पाडतो हे तुम्ही आम्ही सांगायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर गोगाटे आहेत आणि तुकोजीराव होळकर. मंडळी, ह्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीखाली अजून एका कोणाची तरी समाधी आहे असा दावा काही इतिहासकारांनी केला आहे आणि ती समाधी खुद्द छत्रपतींच्या शिवरायांच्या 2 पत्नींपैकी एकीचं आहे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यावरती मी काही पुस्तक आणि काही लेख आणि त्याच्यानंतर काही यूट्यूब चॅनल पाहत होतो. तेव्हा मला हे वाचनामध्ये आलं की काही इतिहासकार ज्यांचं मी आता नाव इथं सांगत नाही, त्यांचं असं म्हणणं आहे
की ह्या वाघ्या कुत्र्याच्या खाली जो काही चौथारा बांधण्यात आलेला आहे, तो चौथारा छत्रपती शिवरायांच्याच पत्नींचा आहे. म्हणजे हा किती खरा, ह्याच्यावरती पुन्हा एक नवीन वाद महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. जर खरंच तो चौथारा छत्रपतींच्या शिवरायाच्या पत्नीचा असेल आणि त्याच्यावरती जर जाणून बुजून तुम्ही एका वाघ्या नावाच्या एका कुत्र्याची तुम्ही समाधी म्हणून तिथं उभा करत असाल, तर हा खरंच खूप अपमानास्पद गोष्ट आहे. शिवरायांचा आवडता कुत्रा हा उल्लेख प्रथम 1905 साली गोगाटे यांचं जे काही पुस्तक प्रकाशित झालं, महाराष्ट्रातील देशातील किल्ले, या पुस्तकात पहिला हा उल्लेख आला. याच्यामध्ये एक संदर्भ त्यांनी दिलेला आहे. तो संदर्भ असा आहे की तो मजकूर असा आहे: महाराजांचं अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीला घालून खालून दहनभूमीवर आणले, त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता. दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालवली आहे, असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत एकदम महाराजाच्या चितेत उडी घेतली व आपणास जाळून घेतले. तर मंडळी, दुसरा उल्लेख येतो 1994 प्रकाशित झालेलं राजसन्यास नाटक. हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलं होतं. राजसन्यास नाटक छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी यात किती करण्यात आली, हे तुम्ही आम्ही सगळे पाहत आहोत. पाहिले म्हणजे कोणाचे जुनी लोक आहेत त्यांना तो अनुभव असेलच. पण ह्या नाटकातच प्रथम ह्या वाघ्याला, म्हणजे ह्या कुत्र्याला वाघ्या नाव देण्यात आलं. आणि ह्या नाटकातलेच काही संदर्भ, म्हणजे काही वाक्य त्या वाघ्या कुत्र्याच्या खाली नोंदवलं गेलं. तर हे नक्की काय होतं वाक्य, मी तुम्हाला सांगतोय. थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान, खरोखरीच सर्वांनी मन देण्यासारखे होते. हा इनामी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर प्रभूंचे शुभवासन झाल्याबरोबर या मुकामी इनामी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. मंडळी, 1906 मध्ये तुकोजीराव होळकर, इंदूरचे तुकोजीराव होळकर यांनी या समाधीला 5,000 रुपये निधी दिला होता. 5,000 म्हणजे आताचे 1819 लाख रुपये. हा निधी त्या काळात वापरला गेला आणि 1936 मध्ये महाराजांची मेघडंबरी समाधी बांधण्यात आली आणि या समाधीच्या बाजूलाच केळकरांच्या नेतृत्वाखाली वाघ्या कुत्र्याची समाधी बांधली गेली. मित्रांनो, मीडियामध्ये तुम्ही आता बातम्या पाहिल्या असतील, तर या बातम्यामध्ये तुम्हाला सहज दिसेल की होळकरांचीही जी काही वंशज आहेत त्यांच्याकडून आता एक प्रतिक्रिया आली. त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपतींच्या समाधीसाठी त्यांनी जो निधी दिला त्याचा उल्लेख आता समाधी शेजारी करण्यात यावा. ह्यावरती एक गोष्ट, म्हणजे एक कथा आहे की तुकोजीराव होळकर यांच्याकडे जेव्हा केळकर आणि शिवस्मारक समितीमध्ये जी काही मंडळी इंदूरला गेले आणि इंदूरला जाऊन त्यांनी तिथे निधी मागितला, तेव्हा तुकोजीराव होळकरांनी सांगितलं की राणीसाहेबांना सुतक पडलाय, त्यांचा आवडता कुत्रा हा वारलाय आणि त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. त्यावेळी इंग्रजांची सरकार होती, इंग्रज सत्तेत होते आणि इंग्रजांनी रायगड जाळला होता, हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या मनात इच्छा होती की छत्रपतींचं स्मारक व्हावं, छत्रपतींची समाधी व्हावी, म्हणून त्यावर एक तोडगा काढण्यात आला. आणि त्या तोडगा म्हणून त्या समाधीच्या बाजूला महाराणीच्या, म्हणजे होळकरांच्या ज्या काही पत्नी आहेत, महाराणी आहेत, त्यांचा जे काही कुत्रा आहे त्याची समाधी तिथं व्हावी, म्हणजे त्यांची ती समाधी असावी, असं त्यावेळी एक मत मांडलं गेलं. आणि त्यावेळी ते ॲग्री झाले आणि त्यांनी 5,000 रुपये देणगी दिली. 5,000 म्हणजे आत्ताचे 18 ते 19 लाख रुपये त्यावेळी होळकरांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी दिली होती. तर मंडळी, एक लक्षात घ्या, आपण एक काही थोडक्यात चर्चा केली, तुमच्याकडे जास्त वेळ मी घेतला नाही. त्या थोडक्यात चर्चेमध्ये तुम्हाला फक्त मेन मुद्दे सांगितले. की पहिला मुद्दा असा होता की इतिहासाच्या बखरीमध्ये, इतिहासाच्या पानावरती कुठेही शिवरायांचा वाघ्या हा उल्लेख नाही आहे. तर दुसरी गोष्ट, गोगाटे यांच्या पुस्तकामध्ये प्रथम हा उल्लेख आला, छत्रपतींचा आवडता कुत्रा. ह्या आवडत्या कुत्र्याला नाव देण्यात आलं वाघ्या, हे राजसन्यासी नाटकामध्ये. आणि त्यानंतर तिसरा ह्या दोघांपासून वेगळा पडतो तो म्हणजे होळकरांच्या महाराणी यांचा कुत्रा, त्यांनी दिलेली देणगी आणि त्यावरची ती कथा. त्यामुळे हे आपण स्वतःहून आता विचार केला पाहिजे की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांकडे तेवढा वेळ होता का? महाराजांकडे खूप कमी वेळ होता. या कमी वेळामध्ये त्यांना खूप मोठं स्वराज्य पार पाडायचं होतं, स्वराज्य स्थापन करायचं होतं, त्यासाठी त्यांचा लढा चालू होता.
त्यांच्या बाहेरगत अंतर्गत असे दोन्ही बाजूनी शत्रू होते. मंत्रिमंडळासोबत बैठका, एवढा गड किल्ल्यांचा विस्तार, स्वराज्यातली जनता. छत्रपती शिवाजी महाराजांकडे खरंच तेवढा वेळ होता का? मला नाही वाटत. कारण एवढ्या कमी वेळात त्यांनी इतकं मोठं साम्राज्य उभं केलं, इतका मोठा स्वराज्याचा विस्तार केला, जनतेचे प्रश्न सोडवले. यामध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याला वेळ द्यायला महाराजांकडे अजिबात वेळ नसणार. ते आज या किल्ल्यावरती, तर दुसऱ्या काही 2-3 दिवसात ते दुसऱ्या किल्ल्यावरती, अशी त्यांची पूर्णपणे धावपळ होती. गेल्या काही दिवसापासून सध्या हे वातावरण खूपच तापलेलं आहे. जसे जसं 31 तारीख जवळ येईल, 1 तारीख जवळ येईल, तसं तसं हे वातावरण पेटतच जाणार आहे. आता ह्याला राजकीय सोबत जातीचाही रंग देण्यात आला आहे. हा विषय जातीतूनही पाहण्यात येतोय. काही लोक त्यांची राजकीय पोळी भाजून घेतात आहे, तर काही लोक ह्याला जातीचा रंग देऊन जातीने हा लढा द्यायचा प्रयत्न करतात आहे. मी ह्या सर्व जातीवंत, राजकीयवंत लोकांना एकच विनंती करतोय. 2011च्या दरम्यान ज्याप्रमाणे पुण्यातल्या लाल महालामध्ये दादा कोंडदेव यांचा जो काही पुतळा उभारला होता, तो पुतळा तुम्ही विरोध केल्यानंतर तिकडनं काढण्यात आला. काढण्यात आल्यानंतर तो पुन्हा एका शासकीय स्थानी तिथं तो ठेवण्यात आला. ह्याचप्रमाणे ज्यांना असं वाटतं की छत्रपतींच्या रायगडावरती तो पुतळा असावा, त्यांच्यासाठी तो तिकडनं काढावा आणि थोड्याशा अंतरावरती तो उभा करावा. म्हणजे ह्याच्याने होईल की ज्यांचा राग हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या उंच हा पुतळा उभारण्यात आला आहे, तो तेवढा नसावा आणि असा वाघ्या नावाचा पुतळा अजिबात नव्हता, तर त्यांचाही राग शांत होईल. आणि ज्यांना तो पुतळा रायगडावरती हवा आहे, त्यांचाही राग शांत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता रायगड ह्या महाराष्ट्राचं बालेकिल्ला, महाराष्ट्राची राजधानी असलेला रायगड हा खूप पवित्र आहे. ह्याचं पावित्र्य जपा. कृपया माझी सर्व शिवप्रेमींना, कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की त्यांनी हा मुद्दा रायगडावरती न करता रायगडाच्या पायथ्याशी सॉल्व्ह करावा. त्याचा तो काही तोडगा असेल तो रायगडाच्या पायथ्याशी काढावा. कार्यकर्त्यांनी संयम बाळगून रायगडाच्या पायथ्याशी जो काही असेल तो निर्णय घ्यावा. कृपया रायगडावरती येऊन 2011 सारखं दंगल महाराजांच्या समोर करू नये. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय रायगडाच्या पायथ्याशीच घ्यावा आणि 2011मध्ये जो प्रकार केला होता तो प्रकार 2025मध्ये करू नये, हीच प्रत्येकांना विनंती असेल. ह्या सगळे ज्या वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं हे जे म्हणजे हे स्मारक आहे, हे काढत असताना संविधान पद्धतीने काढलं जाणार, कायदा हातात घेतले जाणार नाही. कोणी वेगळा विषय घेत असेल तर माझी सगळ्यांना विनंती राहील, आपण संविधान पद्धतीनेच करेक्ट सिस्टमने, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले समजून घेऊ दोन्हीकडच्या दोन्ही पक्षांच्या, आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं. आता ह्याच्यात होळकरांचा रोल कुठे येतो, तर होळकरांनी या रायगडावरच्या शिवसमाधीसाठी देणगी दिली, इथून होळकरांची इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात सुरू होते. वाघ्या कुत्र्याचं प्रकरण हे शिवकालीन आहे, आपल्याला दोन ह्याचे फ्रॅगमेंट समजून घेतले पाहिजे. होळकरांची इन्व्हॉल्वमेंट आली ती ज्या वेळेला शिवसमाधीचा जीर्णोद्धार करायचा होता, ज्या वेळेला शिवसमाधी उभं राहायची होती तिथं पुन्हा, त्यावेळेला निधीची कमतरता पडत असताना काही मंडळी जी त्या शिवस्मारकाच्या संवर्धनामध्ये इन्व्हॉल्व होती ती इंदोरला गेली आणि तिथून होळकरांचा या प्रकरणाशी संबंध येतो. मग आता होळकरांचा संबंध येतो म्हणून त्या स्मारकाबरोबर आमच्या समाजाच्या भावना जुडलेल्या आहेत, आणि कुठल्याही समाजाची भावना असताना त्या भावनेचा अनादर करून काही लोक जर त्याच्या विरोधात स्टेटमेंट्स देत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यामुळे मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे की सर्वच गटाच्या दोन्ही बाजूच्या संघटनांनी, सगळ्या वेगवेगळ्या लोकांनी जे आज ह्याच्यावर बोलताय, मग ते कुणाचे पॉलिटिकल इंटरेस्ट असतील, कुणाचे पर्सनल इंटरेस्ट असतील, ह्याच्यात मला पडायचं नाहीये, पण कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत आणि सामंजस्याने या महाराष्ट्राची सामाजिक विण डिस्टर्ब होणार नाही, या दृष्टिकोनातून ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, हे माझं मत आहे. दंतकथा आहे ही, दंतकथेचा इतिहास केला गेला.
मुळात ही एक कवी कल्पना आहे. राम गणेश गडकरी आणि राजसंन्यास ते केले अर्पण ह्या वाघ्या कुत्र्याला. वाघ्या कुत्रा किती स्वामिनिष्ठ होता, मुका असून सुद्धा मुक्या प्राण्यात कसे गुण असतात, उदात्त गुण असतात, हे दाखवण्याचा त्यांचा एक माहित नाही की ही एक कवी कल्पना इतिहास म्हणून इतिहास बनेल आणि का तयार होईल. त्यावेळेच्या लोकांना काय वाटलं मला समजत नाहीये. आणि मग ते होळकरांनी मदत केली एक 5,000 रुपयाची त्या समितीला, रायगड समिती. पण होळकरांनी मदत केली आहे आणि म्हणून त्यांच्या मेलेल्या त्या कुत्र्याचं स्मारक व्हावं अशी इच्छा त्यांनी. असं जे काय सांगितलं जातं हे सुद्धा मला पटत नाही. हे सुद्धा रचलेलं एक लिजंड आहे. कारण त्याला तसं करायचं काही कारण आहे. कारण बंद करा. भिडे साहेब, वाघ्या कुत्र्याचं समर्थन करणं म्हणजे दंगली घडवण्या एवढं सोपं नाही. महाराष्ट्राला खरा इतिहासाची गरज आहे आणि जो इतिहास घडलेला आहे तोच इतिहास मान्य करा. दीड दमलीच्या खोटारड्या लोकांकडून चुकीची पुस्तकं लिहून जर तुम्ही त्याला इतिहास म्हणत असाल तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता किंवा संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. विनाकारण भिडे असतील किंवा पडळकर असतील खोट्याचं खोटं आणि किती मोठं ह्या सांगण्याचा प्रयत्न करू नका. खोट्या इतिहासाचं समर्थन करणारे तुम्ही सगळे हे एका विचारधारेचे एका माळ्याचे मणी आहात हे लक्षात ठेवा. वाघ्याची समाधी आणि वाघ्याचा पुतळा काढून जरी टाकण्यात आलेला होता त्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं आणि हे आंदोलन उभं केल्यानंतर परत शासनानं रात्रीत तो पुतळा आणून तिथं बसवला. आमचं म्हणणं एवढंच आहे की छत्रपती शिवरायांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अग्नीमध्ये उडी देऊन जीव देणारा वाघ्या कुत्रा अशी छत्रपती शिवरायांच्या त्या वाघ्या कुत्र्याची स्टोरी आहे. मग याचे पुरावे लोक मागतायत राजे भोसले. मग पुरावे मागत असताना इतिहास तज्ञ संजय सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हयात असतानाचा पुरावा त्यांना दिलेला आहे. हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काही मोजक्या घराण्यांनी खांद्यावरती घेतली. त्यामध्ये अग्रेसर असणारं घराणं हे होळकर घराणं आणि त्यांच्या या वारसा चालवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे 300वें वर्ष आहे. 31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आहे. देशभर, राज्यभर सरकारच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आणि अहिल्या भक्तांच्या माध्यमातून हे जयंतीचं वर्ष मोठ्या प्रमाणात साजरं केलं जात आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. परंतु 2-3 दिवसापूर्वी माननीय संभाजीराजे यांनी 31 मे अल्टिमेटम देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा अशा पद्धतीचं एक पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र व्हायरल झालेलं आहे. 31 मेच तारीख देण्याचं कारण काय आहे असा प्रश्न माझ्यासारख्या अन्य हजारो लाखो अहिल्या भक्तांना पडलेला आहे. मुळामध्ये वाघ्याचा पुतळा हटवण्याचं प्रयत्न 2012ला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या लॉन्चिंगमध्ये जे संभाजी ब्रिगेड पुढं असतं त्यांनी तो प्रयत्न केला होता. परंतु तेव्हा या होळकर भक्तांनी विरोध केल्याच्या नंतर पुन्हा तो पुतळा तिथं मंडळी, शेवटी फक्त इतकंच सांगेल, छत्रपती शिवराय हे आपले दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला हा रायगड आहे. तो आणि त्याचं पावित्र्य हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हो, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.